इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नाही वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. अरे देवा, मी हे काय करून ठेवलं? खरंच मी हे काय केलं? कसा रोखू मी त्याला? आपल्याला तर हे जाणायचंय की जज साहेब आणि सुनबाईंच्या जे बोलणं झालं त्याचा काय निर्णय झाला ते. निर्णय काहीच नाही झाला. भाऊसाहेब, तुम्ही सूर्या आणि स्नेहाच्या विरुद्धची केस परत नका घेऊ. पण का? त्या दोघांना आपल्या कर्माची शिक्षा मिळालीच पाहिजे. माझ्या माईने, माझ्या बाबांनी मला मुलगी मानाचं नाकारलं, मला परका करून टाकलं. हे भगवंता, काही करून माझ्या शत्रूला वाचवतो. रोहित, कावेरी, कोण आहे तिथे? हॅलो, अरे काय झालं? साहेबजी, घरात कोणी चोर घुसलाय. चोर घुसलाय? आवाज तर मीही ऐकला. हो साहेबजी, मला शंका आली की घरात कोणी शिरलाय. ठीक आहे, तू तिकडे जा.
पप्पा भाऊ काही नाही. काय अरे झालं? तुम्हाला तर जखम झाली आहे. काही नाही बाबा. अरे अरे ये बस इथे जरा भाऊ. तुम्ही बसा. ये तुला जखम तर फार खोलवर झालीये. मला वाटतं आपण डॉक्टरांना बोलवायला हवं. कावेरी, डॉक्टरांना बोलवायची काही गरज नाही. जखम तशी फार खोल नाहीये. थोडंसं खर्चटलाय, ठीक होईल. काळजी करायचं कारण नाहीये. पप्पा तुम्ही स्वतः संकटाला आमंत्रण देता आणि मग सांगता की काळजी करायची काही गरज नाही. रोहित, असे भुरटे चोर शहरात फिरतच असतात. त्यातलाच हा एक आहे. इतकं मोठं घर पाहिलं अशिरला. पप्पा तुम्ही असं कसं म्हणू शकता की तो एक चोर होता? हो भाऊ, कुणी पण असू शकतो तो. अरे खुनी 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 कशाला येईल आणि मला काय फरक पडतोय? मला का मारायला येईल एखादा खुनी? हा, मला नाही ठाऊक. आपण पोलिसांना फोन करायला हवा. नाही पोलिसांना बोलवायची काही गरज नाही. उगाच बभरा होईल सगळ्याचा. तरी पण एक गोष्ट सांगू भाऊ, सूर्याला माफ करून तू काही ठीक नाही केलंस. सूर्या? काकाला तर मी कधी माफ नाही करू शकणार. अरे तुम्ही लोक हे काय बोलताय दोघं? अरे मला घरात एक चोर आला होता. एक लहानशी जखम झाली मला. त्यात सूर्याचं नाव का गवताय तुम्ही? कमाल आहे यार. चला ठीक आहे. सगळं काही ठीक होईल. सकाळी बोलू आपण. जा आराम करा. रात्र बरीच झाली. जा जा जा. गुड नाईट भाऊ. हा, गुड नाईट. अरे सुजाता, सुनबाई गेली का? हो गेली ती. तिला बाहेर सोडूनच येते मी. बिचारी फार काळजीत होती. तुम्हाला ठाऊक नाही आहे, मी जेव्हा त्यांच्या खोलीत गेले होते तेव्हा त्या कोणाशी तरी फोनवर बोलत होत्या आणि फार चिडून बोलत होत्या की ज्याने कोणी हे सगळं केलंय त्याला मी सोडणार नाही. हो. सुजाता, तू सुनबाईला समजावलंस ना की रागाच्या भरात कोणताही निर्णय घ्यायचा नसतो ते? सुजाता, तू सुनबाईला समजावलंस ना की रागाच्या भरात कोणताही निर्णय घ्यायचा नसतो ते? अगं सध्या ती अशक्त आहे आणि अशा वेळी राग येणं स्वाभाविकच आहे. हो मी तिला अगदी व्यवस्थित सांगून समजावून पाठवलंय. पण एक गोष्ट कळत नाहीये मला की जज साहेबांवर हल्ला कोण करू शकतं? तसं माझ्या डोळ्यांसमोर तर एकच नाव येत आहे, सूर्या. पण आपण या बाबतीत काही चर्चा करू नये, कारण गप्प राहण्यातच आपलं शहाणपण आहे. तुम्ही असं का म्हणताय? अगं बाई, ह्या दोन्ही भावांची कथाच वेगळी. त्रेतायुगात राम आणि लक्ष्मण भाऊ होते, ज्यांच्या आपापसातील प्रेमाचे आपण आज देखील गोडवे गातो. आणि कलियुगात भावाभावांच्या नव्या आवृत्तीने आदित्य प्रताप सिंग यांच्या घरी अवतार घेतला आहे. राम आणि रावण दोघे भाऊ बनून जन्माला आले आहेत. म्हणजे अगं, रामाचा अवतार आहेत आमचे व्याही जज आदित्य प्रताप सिंग. रावण भावाने मान जरी कापली तरी त्यांच्या आत्म्यातून एकच आवाज उमटेल की माझ्या रावण भावाला काही त्रास न होवो. छोट्या भावाच्या विरुद्ध एक शब्द ऐकणं त्यांना मंजूर नाही. आणि तो सूर्या, रावणाचा अवतार. अरे तो असेल तर दुश्मनाची काय गरज आहे? सूर्य एकटाच 100 दुश्मनांच्या तोडीचा आहे. तो आपला स्वभाव नाही सोडणार आणि जज साहेब त्यांचा जीव त्यांच्यावर वळवून टाकत राहणार. आता पहा ना, त्याने किती मोठं कारस्थान रचलं जज साहेबांच्या विरुद्ध, आणि जज साहेबांनी अगदी सहजपणे त्याला माफ केलं आणि सूर्याने परत आपलं रूप दाखवलं. हे तर फारच वाईट झालं. मी तर व्याह्यांना समजवायचा प्रयत्न करेन. हो, तुम्हाला असं जरूर केलं पाहिजे. नाही सुजाता, मुळीच गरज नाही समजावण्याची. अगं बाई, जर तुला समजूत घालायची इतकीच हौस असेल ना, तर ते घराबाहेरचे कॅक्टसचे झाड आहे ना, त्याला जाऊन समजाव. ते समजून घेईल. पण हे आदित्य प्रताप सिंग कोणत्याही भावात नाही समजणार. आणि तसंही मी या गोष्टींमध्ये माझं डोकं का खर्च करू? त्यापेक्षा मी माझं काम करतो. पप्पा, आपल्या भावाला माफ करायची जी शिक्षा तुम्हाला मिळालीये ती मिळाल्यावर अगदी खुश असाल ना? रितिका, तू इथे माझी तब्येत विचारायला आलीस का?
तुझी नाराजी दाखवायला आलीस मला. नाराज आहे मी तुमच्यावर. नाराज आहे मी, कावेरी आत्या, सर्व घरचे नाराज आहे तुमच्यावर. पण तुम्हाला काय फरक पडतो? अरे फरक पडतो बाबा, बिलकुल फरक पडतो. जर तुम्ही लोक नाराज झालात तर बिलकुल फरक पडतो मला. बघा बघा ही जखम जी, हा जो घाव होता तो बिलकुल ठीक झालाय बघ. पप्पा, तुम्ही विषय बदलायचा प्रयत्न नका करू. जर तुम्हाला आमच्या सांगण्याने फरक पडला असता तर तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घेतलं असतं. पप्पा, तुमच्या बाबतीत जे काही घडून गेलं ती मामूली घटना नाहीये. तुमच्या बाबतीत काही घडू शकलं असतं. आणि सूर्या काका, तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अरे काय काय बोलतेस तू? कसं काही होऊ शकतं? कुठेही काही नाही झालं. शिवाय सूर्या माझ्यासाठी असं का करेल? अगं ती दोघं जेलमध्ये गजाड आहे, तिथून कोणी कारस्थान रचेल का माझ्या विरुद्ध? एक गोष्ट माझी लक्ष देऊ नये का की हा सूर्याच्या बाबतीतला तुमच्या मनात जो दुरावा आहे ना, तो दुरावा तुमच्या मनातून काढून टाका. तो बिचारा जेलमध्ये मी आहे. नाही काढू शकत, मुळेच नाही काढू शकत. मी तुमची मुलगी आहे. हो, पण पप्पा, एक गोष्ट लक्षात येऊ दे की एका जजच्या मनावर आपल्या भावाच्या प्रेमाने ताबा मिळवला आहे. आणि यासाठीच बघा ना, तुम्ही तुमच्या फायदा नुकसानीचा कसलाही विचार नाही करत. हे बघ रितिका, नात्यांमध्ये फायदा नुकसान नाही पाहिलं जात. नात्यांमध्ये तर केवळ भरवसा पाहिला जातो, दुसरं काही नाही. पण त्याच भरवशाचा खून केला आहे तुमच्या भावाने. तुम्हाला फसवलंय. तो माणूस काही करू शकतो, कसल्याही प्रकारचा रंग बदलू शकतो. मला मान्य आहे की त्याने माझा भरवसा तोडलाय, ज्याची सजा सूर्याला मिळाली सुद्धा आहे. आता काय त्याला सुळावर चढवायचं का? हे आता हे तुम्ही हा सगळा वाद घालू नका. आणि ही जी गोष्ट आहे ना की सूर्याने बसून हा हल्ला माझ्यावर करवलाय, ही गोष्ट मनातून तुम्ही काढून टाका. त्या कावेरी आणि रोहितची निघायची वेळ होत चालली. आणि ठीक आहे पप्पा, म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा होतो की तुम्ही कुठल्याही प्रकारचा प्रहार झेलायला तयार आहात. पण तुम्ही जो निर्णय घेतला तो कदापि नाही बदलणार, हो ना? हो रितिका, मी माझा निर्णय नाही बदलणार. पण तुम्ही जो निर्णय घेतलाय तो कदापि नाही बदलणार, हो ना? हो रितिका, मी माझा निर्णय नाही बदलणार. मी अजिबात नाही बदलणार. हे बघा, तुम्ही दोघं माझं म्हणणं समजून घ्यायचा प्रयत्न करा. सजा जी आहे ती स्नेहा आणि सूर्याला मिळालीच आहे. त्या मुलाला का सजा मिळावी जो या दुनियेत येणार आहे? ते मूल जे काही असेल ते आपल्या परिवाराचा एक हिस्सा आहे, भाग आहे. माझी नाही इच्छा की त्याचा जन्म एका जेलच्या हॉस्पिटलमध्ये व्हावा. माझी नाही इच्छा आणि मी माझा निर्णय नाही बदलणार, बिलकुल नाही. बस तुम्ही लोक आता बघा, रोहित आणि कावेरीच्या निघायची वेळ झाली आहे. चला सर्व सामान पॅक करा आणि तयारी करा. मी येतोच आता. सूर्या, तू काय करून ठेवलंस? भाऊजींवर हल्ला करायची काय गरज होती? पती पत्नी दोघंही कच्चे खेळाडू आहात. सरळपणे जर गोष्ट होणार होती तर सूर्याला वाकड्यात जायची काय गरज होती? तू इथनं बाहेर जायचं स्वप्न सोड नसते. हो, आता मला पण वाटतंय की मला इथेच राहावं लागेल, ह्याच लॉकअप मध्ये आयुष्यभर मला सडत राहावं लागेल. चला, चांगलंय. याच निमित्तानं आपली चांगली मैत्री होईल. मी तुला ट्रेनिंग देईन, मग तुझ्याकडून कुठलीच चूक नाही होणार. ठाऊक नाही हल्ला किती खतरनाक होता. भाऊजींना किती लागलंय. एक चुकीची चाल खेळ बिघडवून टाकते. जिंकता जिंकता हरून जातो. मग आता हा माझ्या गळ्यातला हार ना बनू. कैद्यांच्या गळ्यात हार नाही, फाशीचा दोर असतो. म्हणून तू तयार राहा त्याच्यासाठी. नाही, मी दुसरं काय करशील तू? मला वाईट वाटतंय स्नेहाजी, तुमच्या आईने नकार दिला.
तुमची रिक्वेस्ट ऐकताच ते भडकून उठल्या आणि त्यांनी इथपर्यंत सांगितलं की तुम्ही त्यांच्यासाठी मेला आहात. मी तोच विचार करते की सूर्याच्या कारस्थानाला कसं झाकून टाकू. भाऊजींच्या जखमांवर खोट्या सहानुभूतीचं मलम कसं लावू. ह्यात विचार काय करायचा? बाई आहेस तू, दाखव आपला कारनामा. माझे सारे हातखंडे आतापर्यंत वापरलेले फेल झाले. यामुळेच तर ह्या इथल्या लॉकअप मध्ये येऊन पडले. एक काम कर, तूच मला काही सांग ना. तू फार एक्सपिरियन्स्ड वाटतेस. मी जे सांगेन ते तू करशील? माझ्या अनुभवाचा फायदा तू उठवशील? हो हो, बोल. काय करावं लागेल मला? लक्ष देऊन ऐक माझं म्हणणं. डोक्यात शिरली का गोष्ट? अले 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 अले, माझी परी, अगं रडू नकोस. नको रडूस हा. अगं आता मम्मी येईल बाळा, अशी रडू नकोस हा. ही सुनबाई पण ना कुणाच ठाऊक कुठे जाऊन बसते अशी. सगळं घरदार विसरून जाते. बरं बरं बरं, राधा जी, घे जरा हिला खेळून गप्प कर. हा हा. सुनबाईला बोलवावं लागेल, ही सारखी रडते. जा हिला गप्प कर जा. हो माझे बाळा. हॅलो. सुनबाई, सुनबाई कुठे आहेस तू? अगं परी खूप रडतेय, तू लवकर परत ये. मम्मी मी बस 5-10 मिनिटात घरी पोहोचते. तुम्ही तोपर्यंत सांभाळा ना बाळाला प्लीज. हो हो, तू लवकर ये. हा हो ठीक आहे. अगं राधा, हे घे आत्या, तुझं सर्व सामान पॅक झालंय. थँक्यू बाळा. मला वाटतं आपल्याला आत्ता लगेच एअरपोर्टसाठी निघायला हवं. इथलं ट्रॅफिक तर तू जाणतेसच. हो अगदी. आत्या हो, आपल्याला लवकर निघायला हवं एअरपोर्टसाठी. पण पप्पा कुठे आहेत? भाऊ पप्पा तर हो कावेरी, मी येतच होतो. हे काय पप्पा? भाऊ, तू थोडीही काळजी करू नकोस. रोहित बद्दलही काही काळजी करू नकोस. मी जाणतो कावेरी, मी जाणतो की जितकं प्रेम रोहितला इथे मिळतं त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम देशील तू तुझ्या घरी. त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम देशील तू तुझ्या घरी. मी जाणू नये ही गोष्ट. पप्पा, जर तुम्ही इतके भावूक झालात तर मी नाही जाऊ शकणार. अरे बाबा, मी कुठे इमोशनल होतोय. मी तर बस तुम्हा दोघांची मला खूप आठवण. फार मिस करेन मी तुम्हाला. आणि मला या गोष्टीची खात्री आहे की तू जेव्हा परत येशील ना, तेव्हा एक नवा विचार घेऊन येशील. एका नव्या आयुष्याची सुरुवात होईल तुझ्या. पप्पा हे काय? तुम्ही तर इतके उदास झाला तर रोहित आणि कावेरी आता कसे जाऊ शकतील? अरे मी पहा ना, मी हसत हसत निरोप देतोय तुम्हाला. पप्पा पण निघायचं लेट होईल नाही तर. हो निघूया. चला चला. मिस्टर सूर्या, इथे सही करा. गुड. आता तुम्ही लोक जाऊ शकता. पण लक्षात ठेवा, पुन्हा या प्रकाराची काही तक्रार आली तर जामीन तर दूरच गोष्ट असेल,
ह्याच तुरुंगात आयुष्यभरासाठी हवा खावी लागेल. समजलं? इन्स्पेक्टर, तुम्ही तर असं बोलताय की जणू या कारागृहातून आम्ही बाहेर आलो आहोत ना, तर ती कृपादृष्टी तुमचीच आहे. जर तुम्ही विसरला असाल तर थोडीशी आठवण करून देतो आपल्याला की ही कृपादृष्टी आमच्यावर जी झाली आहे ती आमच्या भाऊंनी केली आहे. तुम्ही काही उपकार नाही केले, समजलात? इन्स्पेक्टर साहेब, हा आमच्या परिवारातील मामला आहे. तुम्ही यात लुडबुड नाही केलीत तर चांगलं होईल. बेटा, पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी नाही बोलत. चुप बस आता आणि घरी चल तू. नाही, तू ह्या लोकांना नाही जाणत. काकी, तुम्ही मला नाही जाणत. मी कुणालाही नाही घाबरत. चल बेटा, गोष्ट वाढवण्यात काही फायदा नाहीये. चला घरी चला. तुम्ही लोक घरी जा, मी मंदिरात जाऊन येते. मंदिर? हो, मी तुमच्या सुटकेसाठी नवस बोलले होते, म्हणून तर मंदिरात जाणं जरुरीच आहे. ठीक आहे, चला मी तुम्हाला सोडतो. चला, चल बेटा चल.